बुलढाणा नगरपालिका हद्दवाढ विरोधात गावकऱ्यांचा तीव्र विरोध। शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा। जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। बुलढाणा शहरालगत असलेले गाव सागवण, सुंदरखेड, माळवीर, जांभरुण, येळगाव या गावाचा समावेश बुलढाणा नगर परिषदेच्या हद्दवाढीत येणार असल्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे। यावरून या गावातील नागरिकांनी हद्दवाढीला विरोध दर्शवत बुलढाणा शहरातून हजारो महिला पुरुषांनी हातात फलक घेऊन मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर गावांचा समावेश बुलढाणा नगर परिषदेच्या हद्दवाढीत गावांचा समावेश करू नये यासाठी तीव्र स्वरूपात विरोध व्यक्त करत हद्दवाढ करण्यात येऊ नये या विषयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। यावेळी पाचही गावाचे नागरिक व महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। सागवण, सुंदरखेड, माळवीर, येळगाव या ग्रामपंचायतीचा जो आहे तो नगरपालिकेमध्ये समावेश करण्याच्या संदर्भात एक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून तिकडे गेलेला आहे, शासनाकडे गेलेला आहे। त्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामपंचायतीनं त्यांचं संमती नाकारलेली आहे। सगळ्या ग्रामपंचायतींना ठराव दिलेले आहे की हा या नगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश होऊ नये। हा या गावावरती त्यांच्या इच्छेविरुद्ध लादण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे। त्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी मूक मोर्चा केला आणि शासनाला आम्ही विनंती करतोय की तुम्ही आम्हाला आमच्या न्याय हक्कावर गदा आणू नका। आम्हाला या नगरपालिकेमध्ये जायचं नाही, आम्हाला त्याच ठिकाणी आमच्या सुखसुविधा तुम्ही द्याव्यात। शहरालगतच्या सावळा, सुंदरखेड, सागवण, माळविहीर ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक मूक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि विषय असा की नगरपालिका हद्दवाढी संदर्भात आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। आणि निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना एकच कळकळीची अशी विनंती आहे की ह्या ग्रामपंचायतची नगरपालिकेमध्ये एंट्री न करता आम्हाला आमची एक स्वतंत्र ग्रामपंचायत राहू द्यावी, ज्या माध्यमातून एक सांस्कृतिक आणि एक गावाचा वारसा त्या ठिकाणी जोपासला जाऊ शकेल। जन आक्रोश मूक मोर्चा, गावकरी जन आक्रोश मूक मोर्चा म्हणून आम्ही या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आलेलो आहोत। प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देत आहोत की बुलढाणा नगरपालिकेने जो काही शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता डायरेक्ट राज्याच्या नगर विकास खात्याकडे त्या ठिकाणी पाठवला आणि त्या ठिकाणी खूप मोठी प्रोसिजर आता लास्ट स्टेजवर तो आणून ठेवला। आत्ताशी आम्हाला कळायला लागलं कोर्टाच्या माध्यमातून की हा प्रस्ताव खूप पुढे गेलेला आहे। कुठल्याही प्रकारचा विश्वास न घेता आमच्या स्वातंत्र्यावरची गदा आणण्याचे काम करतात। आमचं स्वातंत्र्य जे भौगोलिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल किंवा पारंपरिक पद्धतीने जे आम्ही ग्रामपंचायत गावकरी म्हणून त्या ठिकाणी कारभार सांभाळतोय, तर कुठेतरी सर्वांवर एक वेगळ्या प्रकारची गुलामगिरी आणण्याचे जे पाप या ठिकाणी हे प्रशासन करत आहे, त्याला विरोध म्हणून, त्याचा निषेध म्हणून आज खूप मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी आलो आणि आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि याच माध्यमातून एक आम्ही गाव बचाव कृती समिती या ठिकाणी तयार केली असून ती आगामी काळात या विरोधातही कोर्टातही जायचं काम पडलं तर मुख्यमंत्र्यांनाही त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडणार आहोत। तुम्ही नगरपालिकेचं सांगताय, पण जे विद्यमान आमदार आहे संजय गायकवाड त्यांनी पुढाकार घेतलाय। त्यांचं म्हणणं आहे की विकास होईल मोठ्या प्रमाणात गावाचा शहरात आल्या तर, मग तुमचा विरोध काय आहे? आमचा विरोध आम्ही गावकरी म्हणून विरोध करतोय आणि आम्ही कोणाच्याही विरोधात नसून आम्ही फक्त प्रशासनाच्या विरोधात त्या ठिकाणी विरोध दर्शवतोय आणि एक संवैधानिक पद्धतीने आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे। त्या ठिकाणी आम्ही शांततेने या ठिकाणी प्रशासनाला आमचं म्हणणं लेखी स्वरूपात दिलेलं आहे। त्यामुळं निश्चित शासन त्याची दखल घेईल। गावकरी आणि गाव बचाव समितीच्या मार्फत सावळा, सुंदरखेड, सागवण, जांभरुण, माळवीर, येळगाव या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शासनाने निवेदन दिलेलं आहे। मी सागवण ग्रामपंचायत सदस्यपदी आहे। आम्ही 2014 पासून 2021 मध्ये आणि 2 ऑक्टोबर 2021 ला ग्रामसभेचा सुद्धा यांना नकारते ठराव दिलेला आहे की आम्हाला नगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हायचं नाही। तरी सुद्धा हे आमच्यावर बळजबरी का लादतायत? सागवण यांचं म्हणणं आहे की सागवण ग्रामपंचायत, येळगाव ग्रामपंचायत ह्या ज्या शेजारीच्या ग्रामपंचायती आहे, ह्या लोकांना सुख सुविधा देत नाही। तर आमची शासनाला विनंती आहे की सर्व शासन कर्मचाऱ्यांना आमची विनंती आहे की सागवण, सुंदरखेडमध्ये माणसंच राहतात, त्यांना जशी तुम्ही सुविधा देता, ज्यावेळेस आपलं सर्वांचं काम पडलं, ज्यावेळेस आपण मतदान मागायला सर्व सागवण, सुंदरखेड, येळगाव या ठिकाणी येतात, तर तसं आपलं सुद्धा कर्तव्य सागवण, सुंदरखेडला विकास पुरवण्यासाठी आणि जे सागवण, सुंदरखेड हद्दवाढ होऊ नये अशी मी शासनाला कळकळीची विनंती करतो। परत ही इथं नाही थांबलं तर आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्यासाठी तयार आहे।